मौसम है बडा कातिल। मी सध्या आहे मुंबईमध्ये माझ्या परळमधल्या ऑफिसच्या बाहेर आणि तुम्ही बघू शकता मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह कशा प्रकारे पाऊस पडतोय। खर तर काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये म्हणजेच साऊथ बॉम्बेचा जो भाग असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळीकडे जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती। आणि आज सुद्धा दिवसभर जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि आता तुम्ही इकडे बघू शकता किती जोरात पाऊस पडतोय आणि जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलेली आहे। काल रात्रभरापासून मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस पडला आणि आज संध्याकाळी सुद्धा आपल्याला पावसाची अशीच हजेरी पाहायला मिळते। आता गेले 2 दिवस झाले मी आधीच सांगितलं होतं की मुंबई किंवा अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट होता, त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे। पण पुढचे 2 ते 3 दिवस महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असणार आहे, कुठे पाऊस असणार आहे ते सुद्धा आपण मॅपच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। 7 तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर कोकण आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। 7 तारखेचा मॅप तुमच्या स्क्रीनवर असेल, त्याप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का हे आम्हाला सांगा। मागे जर तुम्ही माझ्या बघितलं तर ढगांचा आवाज येतोय आणि अशातच जोरदार अशी पावसाची हजेरी मुंबईमध्ये तरी झालेली आहे। तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस पडतोय का हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। 8 तारखेला जर आपण बघितलं कशा प्रकारे अंदाज आहे, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा कोकणाचा भाग असेल त्याचबरोबर विदर्भामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही मॅप बघत असाल तर सगळीकडे येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजेच काय सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस येऊ शकतो। आता सुद्धा माझ्या मागे जर तुम्ही ऐकलं तर विजांचा सुद्धा आवाज येतोय, विजांचा कडकडाट सुद्धा होतोय। मुंबईमध्ये ही परिस्थिती आहे। मुंबई सोबतच कोकणाचा सगळा भाग असेल, त्यासोबतच उत्तर महाराष्ट्राचा भाग, विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचं सावट असणार आहे। पुढचे 3 ते 4 दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण जर आता 9 तारखेचा पावसाचा अंदाज बघितला तर 9 तारखेला सुद्धा विदर्भ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। विदर्भातील जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतो। या सगळ्या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। खर तर हवामान विभागाने असं सांगितलं होतं की 9 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो आणि पुन्हा एकदा तापमान वाढू शकतं। पण सध्या जे काही हवामान विभागाने मॅप जारी केलेले आहेत आपल्याला असं दिसतंय की 9 तारखेनंतर 10 तारखेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये पावसाचं सावट असणारच आहे। म्हणजे 10 तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस असणार आहे। जर तुम्ही मॅप बघितला तर 10 तारखेला सुद्धा विदर्भ किंवा कोकण असेल या भागांमध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे। या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो। म्हणजेच एकूण आपण या 3 ते 4 दिवसांचा अंदाज बघितला तर पुढचे 3 ते 4 दिवस महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। मुंबईमध्ये सध्या ही परिस्थिती आहे। मुंबई सोबतच अख्खा कोकणाचा भाग असेल, विदर्भाचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्याच्यामुळे अवकाळी पाऊस पुढचे 2 ते 3 दिवस अवकाळी पावसाचं सावट महाराष्ट्रावर असणार आहे। तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। मुंबईमध्ये तरी सध्या जर आपण बघितलं तर विजांचा कडकडाट पाहायला मिळतोय, वारे सोसाट्याचे वारे वाहतात आणि अशातच जोरदार पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे। तुमच्या भागात काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि असेच हवामान रिलेटेड तुम्हाला अजून काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।